तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला शिकणार आहोत सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज म्हणजे नेमकं काय आणि सरळ व्याज कशा पद्धतीने काढायचा। ठीक आहे, तर सरळ व्याज म्हणजे काय गोष्टी असतात बघा। एक असते मुद्दल। मुद्दल म्हणजे काय, जी आपली बेसिक अमाऊंट राहते त्याला म्हणतात मुद्दल। त्या मुदलीवर काहीतरी दर लागतो म्हणजेच त्याला म्हणतात रेट। ठीक आहे, मुद्दलला म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट। त्या प्रिन्सिपल अमाऊंटवर काहीतरी रेट लागतो, 5%, 10% असं काहीतरी। त्याच्यानंतर असते कालावधी। म्हणजेच टाइम म्हणजे कालावधी हा नेहमी वर्षामध्ये असतो। सरळ व्याजामध्ये नेहमी वर्षामध्ये असतो कालावधी। आणि नंतर असते आपलं येणारं व्याज म्हणजेच इंटरेस्ट। तर हे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत जे की आपल्याला सरळ व्याज आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज, या दोन्ही पण मध्ये या बघायला भेटेल। ठीक आहे, तुम्हाला आता टर्मिनॉलॉजीज कळल्या, तर आता एक आपण एक्झाम्पल घेऊन बघूया की नेमकं सरळ व्याज कशा पद्धतीने आपण काढू शकता। ठीक आहे, तर एक्झाम्पल मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, आपण एकदा वाचूया। तर एका व्यक्तीने 4000 रुपये हे एका वर्षासाठी दर साल दर शेकडा 12 या दराने सरळ व्याजास घेतले, तर त्याला एकूण किती व्याज द्यावा लागेल। तर आपण हे सरळ व्याजाचं बघतोय, सरळ व्याजामध्ये किती व्याज द्यावा लागेल हे आपल्याला काढायचं आहे। तर तुम्हाला मी सांगितलं की मुद्दल, दर, कालावधी या गोष्टी बघून घ्यायच्या पहिले। तर आपण एक एक गोष्ट बघूया। तर जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे म्हणजेच मुद्दल आहे ती ह्या एक्झाम्पल मध्ये 4000 रुपये एवढी ही आपल्याकडे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल दिलेली आहे। नेक्स्ट आहे एका वर्षासाठी दिलेले आहे, म्हणजे तिथं कालावधी दिलेला आहे 1 वर्ष। ते पण लिहून घेऊ आपण, कालावधी 1 वर्ष। नेक्स्ट दर साल दर शेकडा 12 या दराने, दर किती दिलेला आहे म्हणजेच रेट किती दिलेला आहे 12 म्हणजेच 12। आणि आपल्याला सरळ व्याज विचारलेलं आहे, त्याला व्याज किती द्यावं लागेल या गोष्टी विचारल्या आहेत। तर मी आता सरळ व्याजाचं सूत्र लिहितो आणि त्या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवतो आपण आणि व्याज किती येते ते काढूया। ठीक आहे, तर सरळ व्याज सूत्र आहे बघा, म द क अपॉन 100 म्हणजे 100। म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी। ठीक आहे, अपॉन 100। आता बघूया आपण मुद्दल किती दिले आपल्याला 4000, दर किती आहे 12 आणि कालावधी 1 वर्ष आहे, अपॉन 100। हे शून्य कटला, हे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले, 40 गुणिले 12 गुणिले 1 बरोबर हे किती येईल 12 चौक 48। तर आपल्याला या एक्झाम्पल मध्ये 4000 या मुदलीवर 1 वर्षासाठी 12 या दराने 480 रुपये व्याज लागेल। ठीक आहे, ठीक आहे। या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया, जर आपल्याला कालावधी जर महिन्यामध्ये दिलेला असेल तर आपण कशा प्रकारे उत्तर आणायचं, तो क्वेश्चन सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं त्या गोष्टी बघूया। तर मुद्दल सेम आहे बघा, मुद्दलीमध्ये काही चेंज नाही येते। 24,000 ही आपली मुद्दल आहे म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट आहे।
नेक्स्ट 12% दर पण काही चेंज नाही दरामध्ये, 12 आहे तर 12%. इथे चेंज आहे बघा कालावधीमध्ये. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपली कालावधी होती 1 वर्ष, वर्षामध्ये होती, त्यामुळे आपल्याला थोडं सोपं गेलं. पण यामध्ये आहे महिन्यामध्ये. तर नेमकं महिन्यामध्ये तर आता आपण नेमकं काय करायचं या गोष्टी तुम्हाला सांगणार मी. तर असं महिन्यामध्ये जर कालावधी जर आलेला असेल तर तुम्हाला माहित आहे की एका वर्षामध्ये एकूण महिने असतात 12. तर याला आपण 12 ने भागून घ्यायचं. तर कालावधी म्हणजेच टाइम किती आहे 8 महिने, त्याला 12 ने भागून घ्यायचं म्हणजे याचं वर्षामध्ये कन्वर्जन होईल. तर याला भागून घेऊ आपण. 4 दूने 8 आणि 4 त्रिकम 12 म्हणजे 2/3 2/3 हा आपला इथे कालावधी म्हणजेच टाइम आलेला आहे. आता या पुढची प्रोसेस सेम आहे पहिल्या गणिताप्रमाणेच. तर मोदक अपॉन 100. तर किती आहे मुद्दल 24,000, दर आहे 12 आणि कालावधी आहे 2/3 जसा तसे लिहायचे अपॉन 100. तर 0 2 गेले, वरचे 2 0 गेले, परत छेदामध्ये 3 आहे आणि याला गुणिले म्हणजे 12 गुणिले 2/3 असं आहे. तर 3 ना आपण 12 ला भागून घेऊया. 3 1 3 3 चौक 12. तर कोणकोणत्या गोष्टी राहिल्या आपल्या 240 गुणिले 4 गुणिले 2. आता किती येणार आहे 24 चौक 96 म्हणजे 960 गुणिले 2. तर 960 गुणिले 2 हे येते 6 दुनी 12 ला 2, 9 दुनी 18 ने 19. तर एकूण 920 हे आपल्याला सरळ व्याज लागेल 24,000 मुदलीवर 8 महिन्यांचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.